संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला आज करते मी मुगाचे धिरडे। पण मुगाचे धिरडे हे वेगळ्या पद्धतीने करणार आहे मी आज। त्याच्यासाठी मी 1 वाटी मुगाची डाळ भिजवून घेतली, अर्धी शिमला कापून घेतली बारीक, अर्धा गाजर पण बारीक कापून घेतलं, 3 मिरच्या घेतल्यात, 5-6 लसूण घेतल्यात आणि पनीर आपण हे नंतर धिरड्यावर टाकायचं। चला ते आपण बनवूया। आता मिरची आणि लसूण टाकून आपण याला थोडं बारीक करून घ्यायचं, अर्धा ग्लास पाणी टाकून। हे बघा छान झाले बारीक। आता आपण याला बाउल मध्ये काढून घ्यायचं। त्याच्यात आपण अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद टाकून कालून घ्यायचं। छान याला एकसारखं करून घ्यायचं। एकसारखं करायचं, याला एवढंच पातळ ठेवायचं। आता आपण छान मुगाचे धिरडे करू। आधी आपण थोडं तव्यावर तेल टाकून घ्यायचं, म्हणजे धिरडा चिपकणार नाही। मग असा छान गोल पातळ त्याच्यावर आपली छान थोडी शिमला मिरची टाकायची, मस्त टेस्ट लागते याची। थोडं गाजर भी टाकायचं। गाजर थोडं जास्त टाकलं तरी चालतं, कारण की गाजर छानच असतं खायला। आता आपल्या आवडीचं सगळ्यांचं पनीर थोडं किसून टाकायचं असतं मस्त। मुगाचा डोसा, मुगाचा धिरडा आवडीनं खाल्ल्या जाईल। आता याला 2 मिनिटं वाफवायचं। चला बघू आपण आपलं मुगाचं धिरडं वाफलं का। हां, छान आली वाफ। आता याला आपण असं फोल्ड करून घ्यायचं। आता हे सगळे असेच करायचे। हे झालं आपलं मुगाचं धिरडं तयार। कशी वाटली रेसिपी? आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये नक्की सांगा।